अचानक भयानक तुला देणार धप्पा होणार बांधकाम. अर्जाने 1 तास आधी गोव्याचं प्लॅनिंग केलं. मला वाटलं ह्यो चेष्टा करायला का रे भाऊ 1 तासात गाडी घेऊन जाणार. सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला घरात कसं सांगायचं. वाघाचं काहीच करून डायरेक्ट सांगून टाकलं आणि मग काय चाललो की गोव्याला. आता गोव्याला जायचं म्हटलं चुचुक खायची गोष्ट नाही. त्यासाठी लागतोय ढीग मला पैसा. माहिती सोडा आपण असला का फालतूपणा करत नाही पण बाहेर जाताना असलं काहीतरी सांगायला लागते. कॅश करा चेहऱ्यावर द्यायला लागलो. आता 4 दिवस राहायचा म्हटलं एकट्याला एवढे पैसे जाताना सुम्याला पण गाडीत घेतलो आणि डायरेक्ट इचलकरंजी गोव्याला गेलो. आम्ही पडलेलो रात्रीचं 12ला बाहेर. जराशी थंडी वाजायला लागल्या म्हटलं जरा चहा प्यायला लागतोय. काही नियम गाडीत नुसती तीच की चर्चा. पाठचं 4ला आम्ही गोव्यात पोहोचलो. रूम काय आम्ही आधीच बुक केलेली. 3 मिनिटात म्हणजे रूमवर सामान ठेवलं आणि रात्री झोपायचं सोडून आम्ही डायरेक्ट कलिंगूड बीच. सगळं बीच जवळ आहे त्यामुळे आम्ही इथंच रूम केली. फिरून फिरून वैतागलो आम्ही डायरेक्ट रूमवर आलो. कारण आवरून आम्हाला लगेच आरंभोल बीचवर जायचं. भावानो इथनं पुढचं 4 दिवस मी गोव्यातच आहे. त्यामुळे जर तुम्हाला गोव्यातला प्रॉपर ब्लॉग बघायचा तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जातात एक काम करा तुमच्या फॉलो तेवढं करा. चला.